नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI पोलीस भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांच्यासाठी जे फायनल ॲडमिशन आहे तर त्याची अपडेट आहे तर ती आलेली आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे ब्राउझर आहे तर ते ओपन करायचं आहे आणि त्यावर आपल्याला TRTI सर्च करायचं आहे। TRTI सर्च केल्यावरती आपल्याला पहिली वेबसाईट भेटेल, त्या वेबसाईटला आपल्याला व्हिजिट करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला जो इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळेल। तर आपल्याला या ठिकाणी 3 लाईन दिलेली आहे, या लाईनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करून परत आपल्याला 3 लाईन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला या ठिकाणी कॅन्डिडेट लॉगिन ऑप्शन आहे, तर या कॅन्डिडेट लॉगिन ऑप्शनवरती क्लिक करून आपले जे यूजर ID आणि पासवर्ड आहे तर ते या ठिकाणी एंटर करायचं आहे आपल्याला। तर जसे तुम्ही तुमचा यूजर ID आणि पासवर्ड एंटर करणार, आपल्याला सिम्पली या ठिकाणी कॅप्चा एंटर करून लॉग इन करायचं आहे। जसे तुम्ही लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करणार, तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल दिसणार आहे आणि प्रोफाईलच्या ठिकाणी तुम्हाला तिसरा जो ऑप्शन आहे तर तो या ठिकाणी आलेला आहे। पहिला जो आहे तर तो प्रेफरन्स एक्नॉलेजमेंटचा आहे। त्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आहे तर त्याची स्लिप आलेली होती आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तिसरा पर्याय आलेला आहे फायनल ॲडमिशन कन्फर्म स्लिप। तर सिम्पली आपल्याला जी फायनल ॲडमिशन कन्फर्म स्लिप आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी तुमची जी ॲडमिशन पावती आहे तर ती आपल्याला जी डाउनलोड करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे की तुमचे जे सिलेक्शन आहे तर ते कोणत्या अकॅडमीमध्ये झालेलं आहे। तर त्या अकॅडमीचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। लास्टला तुम्ही पाहू शकता तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन दिसणार आहे आणि त्यामध्ये ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कोड दिलेला आहे आणि त्यानंतर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच तुमचं ज्या ठिकाणी ट्रेनिंग दिले जाणार आहे तर त्याची अकॅडमी नाव दिसणार आहे आणि त्याचे ट्रेनिंग सेंटर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवले जाणार आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे आहे तर ते त्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला एक लास्टला ऑप्शन दिलेला आहे, तुमची बॅच आहे तर ती कधीपासून सुरू होणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतो जी तारीख आहे तर ती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे आणि त्यानंतर महत्त्वाच्या सूचना आहेत तर त्या दिलेल्या आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। उपरोक्तप्रमाणे उमेदवाराने निवड झालेल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये 18/8/2026 मंगळवारपर्यंत प्रवेश निश्चित करावा, अन्यथा सदरचा प्रवेश रद्द करण्यात येऊन प्रतीक्षा यादीमधील उमेदवारास संधी देण्यात येईल। 18/8/2026 पर्यंत तुम्ही जर तुमचे ॲडमिशन कन्फर्म केले नाही, ही जी पावती आलेली आहे तर ती तुम्हाला अकॅडमीमध्ये जमा करावी लागेल। तर ही जी पावती आहे तर तुम्ही अकॅडमीमध्ये जमा केली नाही तर तुमचे ॲडमिशन आहे तर ते त्या ठिकाणी कॅन्सल होईल आणि जे वेटिंग लिस्टला असेल तर त्या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी प्रवेश आहे तर तो दिला जाणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला दुसरा मुद्दा दिलेला आहे, उमेदवाराने सदर प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश निश्चितीनंतर 75% मासिक उपस्थिती हजेरी जी आहे तर ती बंधनकारक असणार आहे, अन्यथा तुम्हाला जी DBT मिळणार आहे तर ती त्या ठिकाणी मिळणार नाही। त्यानंतर तिसरा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, सदर प्रशिक्षण दरम्यान प्रवेशित उमेदवार दुबार लाभ घेत असल्यास आढळून आल्यास माननीय आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडे प्रवेश रद्द करण्याचे कायदेशीर अधिकार राहतील। जर कोणी डुप्लिकेट वगैरे आहे तर ते करून ॲडमिशन घेतलं असेल तर त्यांचे जे ॲडमिशन आहे तर ते त्या ठिकाणी कॅन्सल केले जाईल आणि तुमची 75% जी हजेरी आहे तर ती नसली तर तुम्हाला DBT येणार नाही। तर अशा प्रकारची अपडेट आहे तर ती आलेली आहे। आपल्या मित्रांना नक्की व्हिडिओ हा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। थँक्यू।